नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मी संजय तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये। बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील प्राचीन शिव मंदिरापैकी एक आहे आणि ते आहे मुंबईतील मलबार हिल या ठिकाणी। या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वेस्टर्न रेल्वेच्या ग्रँट रोड स्टेशनवरती उतरायचं आहे। तिथून आपल्याला ग्रँट रोड वेस्टला बाहेर पडायचं आहे। स्टेशनवरून तुम्ही टॅक्सीने सुद्धा जाऊ शकता किंवा पायी चालत सुद्धा जाऊ शकता। टॅक्सीने गेलात तर तुम्हाला 28 रुपये भाडे लागेल, जे मिनिमम फेअर आहे, आणि जर चालत गेलात तर साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत तुम्ही पोहोचाल। या मंदिराबद्दल अशी पण एक आख्यायिका सांगितली जाते की बाभूळ झाडाच्या सावलीत हे शिवलिंग एका गुराख्याला दिसलं होतं आणि म्हणून या मंदिराला बाबुलनाथ असं नाव दिलेलं आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला पूजेचं सगळं साहित्य मिळेल। तसेच कॅश काढायची असेल तर तुम्हाला आतमध्ये ATM सुद्धा आहे। आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला सिक्युरिटी चेकिंग करून पुढे जावं लागतं। पुढे आल्याच्या नंतर डाव्या बाजूला आपल्याला पक्ष्यांचा मोठा फोटो संग्रह बघायला मिळतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे फोटो तुम्हाला लावलेले दिसतील। त्याची गॅलरीज म्हणायला पाहिजे। खूप छान वाटलं इथे बघून। उजव्या बाजूला आपल्याला शंखाची मोठी प्रतिकृती बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला आहे श्री गणेशाचं मंदिर। इथे श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया। मंदिरात जाण्यासाठी आपल्याला 110 पायऱ्या चढून जावं लागतं किंवा लिफ्टने सुद्धा जाऊ शकता। जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल आहे, जे तुम्हाला गेटपासून लिफ्टपर्यंत आणि लिफ्टपासून पुन्हा गेटपर्यंत येण्या जाण्यासाठी मदत करतात आणि त्यासाठी फक्त 1 रुपया चार्ज केला जातो। पायऱ्या चढून वरती आल्याच्या नंतर आपल्याला मंदिर दिसतं। खूप छान नक्षीकाम केलेलं आहे। इथून आपल्याला जायचं आहे उजवीकडे चपला काढण्यासाठी। चपलांचा स्टँड जिथे आहे तिथे आपल्याला जायचं आहे। चपला ठेवण्यासाठी आपल्याला काही वेगळे शुल्क द्यावे लागत नाही। स्वखुशीने तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। तिथे चपला स्टँडवरती ठेवल्याच्या नंतर तुम्हाला टोकन दिले जाईल आणि ते टोकन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। शिव हे या मंदिरातील मुख्य देवता आहे। या मंदिरातील शिवलिंग आणि मूर्ती हे 12व्या शतकात त्यावेळचा हिंदू राजा भीमदेव यांनी पवित्र केल्या होत्या। कालांतराने हे मंदिर गाडलं गेलं, पण पुन्हा 1700 ते 1780 या काळात पुन्हा मूर्ती शोधण्यात आला आणि त्याची स्थापना केली गेली। मंदिरात 2 वेळा आरती केली जाते। सकाळची आरती असते
6:15 वाजता आणि रात्रीची आरती असते 8 वाजता. मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण दुसऱ्या बाजूला आलो की तिथूनही आपल्याला महादेवाचं दर्शन करता येतं. मंदिराच्या समोर सभागृह आहे, जिथे बसून आपण देवाचं दर्शन सुद्धा घेऊ शकतो. चपलांचं स्टँड जिथे आहे तिथेच आपल्याला एक मोठी गॅलरी बघायला मिळते, जिथे महादेवाचे वेगवेगळ्या शृंगारातील आपल्याला फोटो लावलेले बघायला मिळतात. हीच गॅलरी पुढे लिफ्ट पर्यंत जाते. इथून बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे सभागृहाकडे. तिथे जाण्यासाठी जी गॅलरी बनवलेली आहे खूप सुंदर पद्धतीने सजवलेली आहे. सभागृहामध्ये श्रीहरी विष्णूची विश्वरूपातली मूर्ती सुद्धा दाखवलेली आहे. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही मंदिर उतरायला सुरुवात केली. जिथे आपण चपला ठेवलेल्या आहेत तिथूनच आपल्याला खाली जाण्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत, तिथून आपल्याला खाली यायचं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.